नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही एक सी-एस-सी-बी-एल असाल किंवा ए-पी-एस केंद्र चालक असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण ज्या जुन्या L0 बायोमेट्रिक डिव्हाइस वापरत होतात, त्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत. या अगोदरही आपण पाहिलं होतं, की ज्या L0 बायोमेट्रिक डिव्हाइस आहेत, त्या बंद करण्यात येणार होत्या. परंतु यांना एक्सटेन्शन मिळालेलं होतं, परंतु आता यांना एक्सटेन्शन मिळालेलं नाही. तुम्हाला L0 डिव्हाइस च्या ऐवजी L1 डिव्हाइसमध्ये अपग्रेड करणं आवश्यक आहे. तरच तुम्ही ए-पी-एस किंवा मॅट्रिक्सची जेवढी काही कामं असतील ते करू शकता. तुम्हाला L1 बायोमेट्रिक डिव्हाइस पर्चेस करणं बंधनकारक आहे. तरच तुम्ही ए-पी-एस किंवा बाकीची बायोमेट्रिक्सची कामे करू शकता. तर डी-जी-पीमध्ये नोटिफिकेशन देण्यात आलेलं होतं, की L0 ज्या बायोमेट्रिक डिव्हाइस आहेत, ज्यामध्ये मॉडेल नंबर देण्यात आलेलं होतं MFS 100 आणि StarTechचं, त्या 1/6/2025 पासून बंद होणार आहेत. त्या तुम्हाला लवकरच L1 मध्ये अपग्रेड कराव्या लागतील. यामध्ये इम्पोर्टंट अपडेट तुम्ही पाहू शकता. मार्फो फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन डिव्हाइस मॉडेल नंबर दिलेला आहे आणि या ज्या आहेत त्या ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या आहेत UIDAI मार्फत. त्यामुळे या डिव्हाइस खरेदी करू नका. आता तुम्हाला कोणत्या डिव्हाइस खरेदी करायच्या आहेत? तुम्हाला L1 डिव्हाइस खरेदी करायची आहे, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला L1 डिव्हाइस खरेदी केल्यानंतरच तुम्ही बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेशन करू शकता. DigiPayमध्ये तुम्ही आज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 524 एरर पाहायला मिळाला असेल. 524 एरर हा कशामुळे येत आहे? तर ज्यांच्याकडे L0 बायोमेट्रिक डिव्हाइस आहेत, त्यांचं ऑथेंटिकेशन होणार नाही. ते जोपर्यंत L1 डिव्हाइस वापरत नाहीत, तोपर्यंत त्यांना हा 524 हा एरर येणार आहे. तुम्ही L1 डिव्हाइसमध्ये अपग्रेड करा, L1 डिव्हाइस बाय करा. त्यानंतर तुम्हाला हा एरर पाहायला मिळणार नाही. तुम्हाला L1 डिव्हाइस मोबाईलमध्ये वापरायची असेल, तर तुमच्याकडे जे मॉडेल असेल, त्याची आर-डी सर्व्हिस तुम्हाला प्ले स्टोअरवरून घ्यावी लागतील. जर तुम्ही पीसीमध्ये इन्स्टॉल करू इच्छित असाल, तर तुम्हाला Windows 7मध्ये L1 डिव्हाइस चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला Windows 10 किंवा Windows 11 घ्यावी लागेल. Windows 7मध्ये तुम्हाला L1 डिव्हाइस चालत नाही. तर या डिव्हाइसेस तुम्हाला कुठून बाय करायच्या आहेत? या डिव्हाइसेस तुम्हाला इथं आपल्या टेलिग्राम चॅनलला याची लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्याची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही L1 डिव्हाइस बाय करू शकता. 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या ॲड्रेसवर या डिव्हाइस तुम्हाला मिळून जातील. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. तुम्ही सी-एस-सी-बी-एल असाल, तर तुम्हाला L1 डिव्हाइसमध्ये अपग्रेड करणं बंधनकारक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.